नाही, आज सोलापूर जिल्ह्यामधील 2 विधानसभेमध्ये तालुकानिहाय महसूल असेल, ग्रामविकास असेल, अन्ननागरी पुरवठा या तिन्ही विभागाचा प्रामुख्याने आढावा घ्यायचं मी ठरवलं होतं आणि त्याबद्दल आज आढावा झाला आहे। महसूलच्या बाबतीमध्ये घरकुलाच्या बाबतीमध्ये जी काही 5 बरास वाळू जी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे त्याच्या बाबतीत ज्या कमतरता आढळल्या त्याच्या सूचना केलेल्या आहेत। त्यानंतर जिवंत सातबारा असेल, म्हणजे माननीय महसूल मंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेलं काम हे महसूल अधिकाऱ्यांकडून आणि ग्रामविकासच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून झालं पाहिजे। ह्याकरिता जी काही पावलं उचलणं आवश्यक आहे ती पावलं उचलण्याकरिता जे काही आदेश देणं आवश्यक होते ते आदेश दिलेले आहेत। काम अतिशय योग्य पद्धतीने चाललं आहे। काही ठिकाणी नक्की सुधारणा करणं आवश्यक आहे, सुधारणा आम्ही करतोय। येथील प्रकरणमध्ये जे काही गुन्हे दाखल झालेत मात्र त्यांना अटक झालेली नाही आहे सरपंचवर अशी माहिती आहे। 353 वगैरे काय तुमच्याकडे हे कसं आहे, शेवटी बाजकडे शहरी भाग आहे परंतु तरीसुद्धा HM1 म्हणून या बाबतीतली सध्या माहिती मिळालेली उपलब्ध नाही, परंतु संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीररित्या कारवाई करायचे आदेश आम्ही देऊ। ग्राउंडवर कोण काम करा असं शिंदे साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत। जनता दरबार घ्या, काम कारवाई करणं असं देखील दिलं। ते बघा, शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी मंत्री म्हणून आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पडत असताना अर्थातच ह्या मंत्रिपदाचा उपयोग आमच्या पक्षाला देखील झाला पाहिजे, शिवसेना वाढवण्यात त्याचा हातभार लागला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न देखील सुटले पाहिजेत। मागील फक्त काही पावसाचे दिवस सोडता राज्यभराचे काही जिल्ह्याचे काही तालुक्यांचे दौरे मी देखील चालू केलेले आहेत। मागील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 8 तालुक्यांचा मी आढावा घेतला। आता सोलापूर जिल्ह्यामधील 5 तालुक्यांचा आढावा मी आज घेणार आहे। तर ह्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न हा आमचा आहे आणि शिंदे साहेबांनी दिलेले आदेश त्या आदेशाचं पालन करतो आणि मंत्री म्हणून आज जे काय आम्हाला अधिकार आहे त्या अधिकाराच्या मार्फत जनतेचे प्रश्न जास्तीत जास्त कसे ग्राउंडला जाऊन सोडवता येतील अशा मी प्रयत्न करतोय। आणि कालपासूनच मी सोलापूर जिल्ह्याची माहिती मी घेत होतो। विशेषतः आता करमाळा तालुक्यामधील देखील 1-2-3 गावांमध्ये मी स्वतः भेटी दिलेल्या आहेत जिथे अतिवृष्टी झालेली आहे, जिथे जमीन खरडून ही निघालेली आहे किंवा पूर परिस्थितीमुळे जमिनीचे जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे हे महसुली अधिकाऱ्यांकडून करणं आवश्यक आहे। त्या करण्याच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत आणि कंपल्सरी महसूलच्या अधिकाऱ्यांनी 24 तास आता फील्डवरती थांबलं पाहिजे। जी काही अतिवृष्टी उद्भवलेली आहे, जी काही पूरपरिस्थिती उद्भवलेली आहे, ओला दुष्काळाची देखील माननीय आमदार मोदयांनी देखील आता इथे मागणी केलेली आहे, इथल्या लोकप्रतिनिधींनी देखील त्याची मागणी केलेली आहे। तर त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री मोदयांशी देखील आम्ही चर्चा करू आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जे काही निकष लागतील त्याबद्दल आम्ही पुढची कारवाई करू। ठाणे विकायला काढलेला आहे असं संजय राऊत यांनी टीका केली। मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात वेळ घालावा अन्यथा ठाण्याचा बीड होईल असं देखील संजय राऊत म्हणाले। बघा, ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब हे उद्धवजींसोबत होते त्यावेळेला ठाणे चांगलं होतं, आता ठाणे वाईट झालं। 2 वर्षामध्ये असं काय घडलं की ठाण्यामध्ये एवढा मोठा बदल घडला? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांच्या कुशीत वाढून शिवसेना ठाणे जिल्ह्यामध्ये वाढवली, आज त्यांनी शिवसेना महाराष्ट्रामध्ये वाढवत आहेत। अशा वेळेला मला वाटतं फक्त सकाळचा 9 वाजताची जी काही पत्रकार परिषद घेऊन फक्त टीका करायची, ही कारणासाठी फक्त ही टीका करायची, ह्याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही। ठाणे जिल्ह्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत शिवसेनेमार्फत जो काही विकास झाला आहे ते तिथली जनता जाणते। म्हणूनच ठाणे जिल्ह्यामध्ये सगळे आमदार आज शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि त्यांचे सगळे उमेदवार हे पराभूत झाले होते। पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो, पक्षामध्ये का घेतलं म्हणून उमेदवार होते आपले शिवसेनेचे दिग्विजय बागल यांनी पदाधिकाऱ्यांना दिला असा आरोप होतो। शिवसैनिक म्हणून आणि यंत्रणा काय म्हणजे त्याच्यावर त्यांनी नक्की काय म्हटलं याची मला कल्पना नाही, परंतु बघा, शेवटी पक्ष वाढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे। पक्ष वाढवत असताना कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणं ही देखील आमची तितकीच जबाबदारी आहे। माननीय बोगल साहेबांचे जे काही प्रश्न असतील माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे जावं, ते त्यांचे प्रश्न सोडवून घ्यावे। परंतु आज मात्र एक गोष्ट मात्र नक्की आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये मला आठवते माझे वडील सन्माननीय रामदासभाई ज्यावेळेला संपर्क नेते म्हणून होते त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सगळेच आमदार हे शिवसेनेचे होते आणि आज सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणून पुन्हा शिवसेनेचा भगवा झेंडा विधानसभेमध्ये प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये फडकला पाहिजे। यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या राज्यमंत्री पदाच्या मार्फत जे काही करता येईल ते नक्कीच आम्ही करू। आता करमाळा तालुका शिवसेनेचा जो वाद आहे तो चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे आणि जे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे आहेत त्यांनी सुद्धा
शिवसेनेचे उमेदवार आहेत विजय बागल होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्या आधी सुद्धा अशा प्रकारचाच वाद पक्षश्रेष्ठींसमोर नाही बघा, जे काही प्रश्न असतील नक्कीच ते आमचे कौटुंबिक वाद आहेत. ते आमचे कौटुंबिक वाद आमच्या कुटुंबाच्या 4 भिंतीमध्ये आम्ही सोडवू. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की शिवसेना वाढीसाठी ह्या करमाळा तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही करता येईल ते 100% आम्ही करणार आहोत. जे काही समजा कुठे वादविवाद असतील तर आम्ही ते मिटवू आणि एकत्र मिळून ह्या मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकवण्यासाठी तर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून काम करू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.